कस्टमरने असे केल्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं. मी असं का म्हणते हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल. साधारण 2 महिन्यापूर्वी मला ही केकची ऑर्डर आलेली होती. व्हिडिओमध्ये पहिला फोटो आहे, तसा मला केक बनवायला सांगितला होता. पण हा फॉन्डंट केक आहे, मी नाही म्हणून सांगितले. त्यानंतर मी YouTubeवर सर्च करून हा केक त्यांना दाखवला, म्हणजे फोटो दाखवला. त्यानंतर ते हो बोलले. म्हणून रसमलाई फ्लेवरची 1 किलो केकची ऑर्डर मी घेतली. ज्यावेळेस या केकची ऑर्डर आली, त्यावेळेस द्राक्ष बाजारात नव्हते. द्राक्ष बाजारात असते तर काळ्या मैन्याचा 1 घड आणून अलगदपणे या केकवरती ठेवला असता आणि केक तयार झाला असता. हिरव्या कलरची क्रीम बनवून मी त्याने पाने काढून घेतली अगोदर आणि त्यानंतर असा द्राक्षाचा घड काढण्यास सुरुवात केली. जास्त डार्क कलर बनवल्यास क्रीम कडवट होते, म्हणून मी अशा मध्यम जांभळ्या कलरची क्रीम तयार करून द्राक्षाचा घड हळूहळू काढून घेतला. पहिल्यांदा असा केक बनवत असल्यामुळे मला सुद्धा थोडीशी बनवण्याअगोदर भीती वाटत होती. हा थीम केक रसमलाई फ्लेवरचा 1 किलोचा मी फक्त त्यांना ₹550 दिला. खरं तर या केकचे मी ₹600 घ्यायला पाहिजे होते, पण यांनी माझ्याकडून अगोदर हे केक घेतले होते, म्हणून मी यांना हा ₹550लाच दिला. कस्टमरने केक न्यायला सेलिब्रेशन केलं आणि स्टेटसला फोटो ठेवताना तो पहिला फॉन्डंट केकचा फोटो जो आहे ना व्हिडिओमध्ये दाखवलेला, तो फोटो स्टेटसला ठेवला. आता मला तुम्हीच सांगा, माझा केक एवढा खराब वाटतो का, की तो कस्टमरला स्टेटस ठेवण्यासाठी योग्य वाटला नाही? म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला असं म्हणाले, की कस्टमरने असे केल्यामुळे मला खरंच वाईट वाटलं.